योग आयुर्वेद विश्वेश्वर योग मंदिर आयुर्वेद रिसर्च अँड डेव्हलपमेंट चिकित्सालय या माध्यमातून आज आपण शिंगवाडेकर यांच्याबरोबर ते संवाद साधणार आहे. प्रथम शिंगवाडेकर नमस्कार. नमस्कार. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही नेहमी म्हणता की निसर्गाने तुम्हाला जो स्वभाव दिला त्या स्वभावाप्रमाणे वागा, आणि दुसरे म्हणजे गुरुविषयी नेहमीच शंका उपस्थित करता. याचं कारण काय आम्हाला सांगू शकाल का? निश्चितच. बघा, आता तुम्ही हा मांडलेला विषय ह्या विषयावर बोलायचं म्हटले तर या पृथ्वी तलावरती अनेक युगे होऊन गेली आणि त्या प्रत्येक युगाला नावे देण्यात आली. त्यातील हे युग म्हणजे कलियुग, म्हणजे लबाडांचे युग. बघा, प्रजा भ्रष्ट असेल तर त्याचा राजा आणि व्यवस्था पण भ्रष्ट असते. हे आपण पाहत आलो आहे किंवा प्रत्यक्षात अनुभव घेत आलेलो आहोत. कारण हे आपल्याला परंपरेने म्हणायचं की म्हणावं लागेल की सर्वांना परिचित आहे किंवा रुजलेली बाब आहे. बघा, आजचा वर्तमान जमान्यामध्ये कोणी कोणाचे ऐकायचे किंवा ऐकायचे नाही त्याचं त्याने ठरवायचे. कारण प्रचलित व्यवस्था ज्या आहेत, ज्या परंपरा आहेत, त्याला आपण बदलू शकत नाही. हे वास्तवातील सत्य आहे आणि ते आपण मान्य केलं पाहिजे. बघा, देवापर्यंत जर पोचायचं म्हटलं तर गुरु करावा लागतो आणि गुरु केला तरच सद्गुरूची भेट होते आणि सद्गुरू देवापर्यंत पोचवतो. ही भूतकाळातील जी व्यवस्था आहे किंवा जो विश्वास आहे आणि तो विश्वास घट्ट होता, ही परंपरा इतिहास सांगतो आता ती भूतकाळात जमा झाली आहे. त्यामुळं आजचे गुरु आणि त्यांचं म्हणणं असं असतं की आमचेही भरा, आमच्या त्यांचेही भरा, म्हणजे अज्ञानाचा व्यापार. कारण का, सत्य सांगणाराचा आणि सत्य वागणाराचा किंवा सत्य बोलणाराचा नेहमीच हा समाज शत्रू बनत आलेला आहे आणि वेळप्रसंगी त्यांना संपवलेलं बी आहे. अशा पूर्वापार परंपरा चालत आलेल्या आहेत. म्हणून सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला त्याच्यातून दृष्टांत देतो की एक जंगल होतं, जंगल, आणि जंगलामध्ये एक भुजंग राहत होता आणि त्या भुजंगाचं एकच होतं की तो कोणाच्या हद्दीमध्ये जात नव्हता आणि कोणाला त्या हद्दीमध्ये येऊ देत नव्हता. अनेक वर्षानुवर्ष हा चाललेला त्याचा क्रम. त्यामुळे त्या जंगलामध्ये सदनता होती, संपन्नता होती, सुख आणि समाधानाचं जीवनमान तिथं फुलत होतं. कारण प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक बाबी अगदी वेळेवरती फुलताना दिसायच्या. त्याचा एक स्वभाव होता की तो आपल्या हद्दीमध्ये कोणाला येऊ देत नव्हता. आला तर तो पहिला त्याला समजवायचा, म्हणजे फुतकारायचा. नंतर थोडासा उग्रपणा दाखवायचा, त्याच्यावरती तो धावायचा आणि तो नाहीच ऐकला तो त्याला चावा घ्यायचा आणि भुजंगाचं विष म्हणजे अर्थातच ते संपणार. ह्या भीतीपोटी आजूबाजूला असलेले जे जीव होते ते तिथे जायला घाबरायचे. परंतु अकाल, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, काय गोष्टींचा सामना करत
नेहमीच त्यांच्यावरती आपदा वाढवायची आणि त्यामुळे त्यांचे हाल व्हायचे. परंतु भुजंग जे होतं ते भुजंगाची संपन्नता त्यांना बघवत नव्हती. म्हणून त्यांनी सर्वांनी मिळून विचार केला की याच्याकडे एवढं आहे तर आपल्याला ते मिळालं पाहिजे. परंतु हा आपल्याला साधा तो बांधावरती येऊ देखील देत नाही. त्यामुळं आपण याची तक्रार कोणाकडे करून काय मिळतं का ते पाहावं. हा तो मानवी स्वभावच राहिला. मग आता तक्रार करायची कोणाकडं. यांनी विचार केला की शेवटी आपण गुरुकडे गेल्याशिवाय हे जमणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, नारद मुनी यांचा शोध सुरू केला आणि सर्व जाऊन नारद मुनींना भेटले आणि नारद मुनीला सांगितलं की ह्याच्यापासून आम्हाला त्रास होतोय किंवा आमच्या व्यवस्थेमध्ये त्याच्याकडे असताना देखील तो आम्हाला येऊ जाऊ देत नाही, तर त्याच्याकडून आमची काय व्यवस्था होईल का. कारण का त्याचा स्वभाव आहे की तो कोणाला येऊ देत नाही आणि तो कोणाकडे जाती नाही. फक्त तो त्याचंच साम्राज्य सांभाळत आहे. नारद मुनी म्हटले याच्यात काय विशेष आहे. तो तुमच्याकडे येत नाही म्हटल्यानं तर तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका. मग म्हटले हे तर आम्हाला प्रथम दर्शनी दिसतंय, तेवढ्यासाठी तर आम्ही तुमच्याकडे आलो. मग नारद मुनीचं राजकारण यांनाही दुखवायचं नाही आणि त्यांनाही भुजंगांनाही दुखवायचं नाही. नारद मुनी ठीक आहे म्हणले, मी भुजंगांना सांगून पाहतो. आणि नारद मुनी निघाले. नारद मुनी बांधावरती गेले. नारायण नारायण त्यांचं चालूच होतं. तेवढ्यात भुजंग स्वभावाप्रमाणे फुतकाराला. नारद मुनी नारायणाला म्हणत पुढेच येत राहिले. जसे पुढे येत राहिले तसा तो त्यांच्यावरती धावला आणि चावा घेता वेळेस नारद मुनींनी त्याचं विष काढून घेतलं आणि तो तसाच तो फणा काढून उभा राहिला. नारद मुनी म्हणले, का रे, तू मला चावा घेण्यासाठी आला होतास, मग का घेतला नाही. भुजंग म्हणाला की गुरुवर्य, तुम्ही मला बलहीन केलं, माझं विष काढून घेतलं, आज्ञा असावी. तेव्हा नारद मुनींनी आज्ञा केली की कुणाला दुःख देऊ नकोस. आणि नारद मुनी निघून गेले. नारद मुनी निघून गेले तर हे पाहतच होते की नारद मुनीचं आणि भुजंगाचं काहीतरी संभाषण चाललंय. यांनी बघ्याची तर भूमिका घेतलेलीच होती. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी भुजंग नेमाप्रमाणे उठला, सूर्याला दर्शन वगैरे केलं. त्यावेळेस हे मंडळी आहे ती त्याच्या बांधावरती गेली. परंतु भुजंग काय फुतकारला नाही. त्यांनी आत प्रवेश केला. भुजंग धावला नाही. तोडफोड सुरुवात केली, लुटायला सुरुवात केलं. परंतु भुजंगाने कोणत्याही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. कारण भुजंगाच्या मनामध्ये एकच होतं की गुरुची आज्ञा आहे आणि दुःख द्यायचं नाही. सर्व जंगल लुटलं. तिथली संपदा असेल, संपन्नता असेल, त्याचा नाश केला. भुजंगाला खडे मारणं, त्याच्या अंगावरती लोळणं, त्याला शेपटीला धरून फरफटणं, हे देखील सर्वांनी केलं. परंतु भुजंगाच्या कोणत्याही प्रतिक्रिया आल्या नाहीत. शेवटी भुजंग त्राण अवस्थेमध्ये पडला. हे नारद मुनींनी पाहिलं. त्यांना समजलं. अरे म्हणले, निसर्गाने याला दिलेले जे श्वास आहेत त्याच्यातला जर एखादा कमी जास्त झाला तर हे पातक माझ्या मस्तकावर येईल. म्हणून नारद मुनी धावत आले आणि म्हणले, काय रे भुजंगा ही अवस्था. त्यावेळेस भुजंग म्हणला, महाराज आपली आज्ञा.
नारद मुनी म्हणले तू मूर्ख आहेस. भुजंग म्हणाला की महाराज आपली आज्ञा पाळण्यात माझी काय चूक झाली. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले तू महामूर्ख आहेस. भुजंग परत बोलला की मला समजले नाही. तेव्हा नारद मुनी म्हणाले की बाबा रे, माझ्या बोलण्याचा तू विपर्यास केलास, कारण मी तुला दुःख देऊ नको म्हणून सांगितले होते. तुझा स्वभाव बदल हे मी कधीच तुला सांगितले नाही. त्यामुळं आता सर्व संपलं. आणि असे म्हणून नारद मुनी निघून गेले. या दृष्टांतातून सर्वांनी बोध घ्यावा की गुरु आज्ञेतून दुःख देऊ नकोस या शब्दाचा अर्थ कळेपर्यंत त्या भुजंगाचे सगळे वैभव संपले होते. म्हणून मला सांगायचे, आडगळीत लोटणाऱ्या गुरुपेक्षा स्वतःला ज्ञान असणे फार गरजेचं आहे. स्वतःला ज्ञान असेल तर शत्रूवरती मात करता येते, आणि स्वतःला ज्ञान नसेल तर अज्ञानातून आज्ञाधारक बनून असा विनाश होताना दिसतो. कारण त्या ईश्वराने तुम्हाला स्वतःचा गुरु म्हणूनच सर्व शक्ती देऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे. आणि तुमच्यासारखा दुसरा कोणी बनवलेला नाही. म्हणून मला सांगायचे की तुम्ही स्वतःचेच स्वतः गुरु बना आणि मूळ स्वभाव जागेवर ठेवून काम असे करा की महागे राहिलेल्यांना त्याची गोड फळे सागता येतील, असं मला म्हणायचे आहे. आजच्या या सत्रामध्ये आपण खूप असं अनमोल असं मार्गदर्शन केलं, आणि मला असं वाटतं की आजचा जे तुम्ही जो दृष्टांत दिला यातून निश्चितच चांगला बोध घेण्यासारखा आहे. नमस्कार. नमस्कार.